लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांचा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचावा यासाठी भाजप नेत्या त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनी एक आव्हान केलं होतं की गोपीनाथगड हे प्रत्येक गाव ठिकाणी गेलं पाहिजे, त्यातून एक ऊर्जास्त्रोत ऊर्जास्थान राहिलं पाहिजे अशी अपेक्षा पंकजा मुंडेंची होती। आणि याच अपेक्षेला अनुसरून आपण पाहू शकतो की मानूर ग्रामपंचायत अंतर्गत जाटवड नाव आहे गावाचं आणि या गावामध्ये गोपीनाथगडाची जी संकल्पना आहे ती पूर्ण केलेली आहे। आणि आता या गडाचा पहिलाच दिवस आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गोपीनाथ मुंडे साहेबांची जी अर्थाकृती जी पुतळा आहे त्याची तिथं उभारणी करण्यात येणार आहे। आणि हा जो परिसर आहे तब्बल 1 ते 1.5 एकरचा हा परिसर आहे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या गडाची स्थापना करण्यात आली आहे। माझ्यासोबत इथले स्थानिक आहेत, विचारण्याचा प्रयत्न करते नेमकी काय संकल्पना आहे। एक गोपीनाथगड परळीमध्ये असताना दुसऱ्या गोपीनाथगडाची ही काय संकल्पना। मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याचं नाव हे संपूर्ण देशभरात घेऊन गेले आणि या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला मुंडे साहेबांचा सतत अभिमान वाटत राहिलेला आहे। त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर गोपीनाथगड ही संकल्पना पुढे आली। आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी पहिला गड स्थापन केला आणि गेल्या 10 वर्षात या गोष्टीला होत आलेल्या आहेत। मधल्या काळात ताईंनी आवाहन केलं की अशाच पद्धतीने गोपीनाथगड आता ठिकठिकाणी व्हावा, कारण त्यांच्यावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत, जिल्ह्यात आहेत, राज्यात आहेत। आणि मग त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मानूरमध्ये मानूरचे सरपंच अशोक मामा पाखरे यांनी हा संकल्प केला आणि आज त्याचं मूर्त स्वरूप 1 वर्षाच्या आत आम्ही हा गड पूर्णत्वास या ठिकाणी नेत आहोत। आणि ऊसतोड कामगारांच्या अस्मितेचं हे प्रतीक असेल, कष्टकऱ्यांचं ह्या अस्मितेचं प्रतीक असेल, जे वंचित समाजातले घटक आहेत त्या प्रत्येक घटकांसाठी एक प्रेरणेचा आणि ऊर्जेचा गड म्हणून याच्याकडे नक्की पाहिला जाईल। हा आध्यात्मिक गड नसून हा राजकीय आणि सामाजिक प्रेरणा देणारा गड आहे। काय संकल्पना इथून राहणाऱ्या गडावरून कुठला संदेश वगैरे इथून जसं गोपीनाथ गडावरून किंवा भगवान भक्ती गडावरून संदेश दिला जातो, या गडावरून कुठला संदेश जाईल। या गडावरून संदेश जाण्याचं एकमेव कारण म्हणजे खरं हा गड निर्मितीचं एक थोडंसं विश्लेषण करतो। आमचा हा बीड जिल्हा आहे आणि अतिशय दुष्काळी भागात असलेल्याने आमचा हा बीड जिल्हा उभ्या देशामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आमच्या जिल्ह्याला बट्टा लागलेला आहे। इथला शेतकरी, इथला शेतमजूर हा 6 महिने कारखान्यावर जाऊन आपला ऊस तोडून चरितार्थ चालवतो। हा अशा अघोरी कष्टाने पिचलेला हा समाज आहे आणि हा असंघटित समाज संघटित करण्याचं कार्य साहेबांनी केलं। आणि ह्या साहेबांनी आमच्या संपूर्ण जे काय आमच्या हाल अपेष्टा होता त्या वेदना सगळ्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला संघटित करून आमच्या न्याय्य मागण्या, हक्क आमचे त्यांनी त्याची आम्हाला जाणीव करून दिली। आणि त्यानुसार सरकारने वेळोवेळी आमच्यावर साहेबांमुळे वेळोवेळी न्याय करत गेला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांची ऋणी आहोत। त्यामुळे हे जे दैवत आहे, आज हे दैवताचं जर नाव जरी नुसतं घेतलं तरी आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं होत आहे। असं वाटतं तुम्हाला की बाजूलाच गोपीनाथ, बाजूलाच भगवान गड आहे, कुठंतरी काउंटर म्हणून हा गड तुम्ही उभा करता। बिलकुल नाही, आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच अशोक मामा पाखरे यांच्या संकल्पनेतून हा एक ऊसतोड कामगारांचे स्वतः काम केलेला माणूस आहे आणि ह्या माणसाच्या डोक्यात संकल्पना आली की बाबा आपल्या मानूरला गोपीनाथगड हा 1 वर्षापूर्वी त्यांनी डिक्लेअर केला का इथं व्हायला पाहिजे। आणि त्यांनी त्यांचा मनोदय व्यक्त करून या गावाला, या परिसराला, हा 2 जिल्ह्याचा बॉर्डरवरचं गाव आहे, नगर आणि बीडच्या बॉर्डरवरचं गाव आहे। आणि गोपीनाथ मुंडे हे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारे माणसं होते, नेते होते। आणि ह्या संकल्पनेतून ज्या अशोक मामाने इथं आमच्या ह्या दोन्ही तालुक्यामध्ये पाटोदा, आष्टी, पाथर्डी ह्या 2-3 तालुक्यामध्ये जी न होणारी गोष्ट म्हणजे जिल्ह्यात ही दुसरी, म्हणजे गोपीनाथ गडानंतर मानूरला, म्हणजे परळीनंतर मानूरला हा गड होतो, हा आमच्यासाठी आमच्या म्हणजे आनंदाची बाब आहे आमच्यासाठी। साधारणतः किती एकरचा परिसर आहे आणि गोपीनाथगडाच्या स्थापनेपासूनचा आतापर्यंतचा खर्च किती आहे। खर्चाचा हिसाब नाही केला, पण जागा जी आहे ही जागा माझ्या हिशोबाने 1 एकर 1.25 एकरच्या आसपास आहे। आणि त्याच्यामध्ये गावात पण आम्ही प्रयत्न केले होते गावामध्ये करायचे, पण गावात जागा अशी नव्हती, त्याच्यामुळे ही जागा सगळ्यांना, आमच्या ऊसतोड लोकांना सगळ्यांना आवडली। आणि त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी विचार केला की इथं केलं तर रोडच बरं राहील। ह्या साईडला आपला गड आहे आणि ह्या साईडला आपला तारकेश्वर गड आहे, तर दोघांच्यामध्ये सेंटरला सगळा रोडच राहील। त्या हिशोबाने आम्हाला सगळ्याला ही जागा आवडली आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की ऊसतोड सर्वांच्या लोकांचं इच्छा होती की आपल्या इथं आसपास कुठेतरी गोपीनाथगड व्हावा आणि ताईंनी पण आवाहन केलं होतं आणि आम्हाला ते आवडलं होतं। आणि आव्हान तर केल्याच्या आधी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्याच टायमाला ताईंनी बोलल्याच्या नंतर आम्हाला ते सगळ्यांना आवडलं आणि सगळ्या ऊसतोड माणसांची, शेतकऱ्यांची सगळ्यांची इच्छा झाली की आपण इथे करूया। तर ते सगळ्याच्या सहमतीने
आणि इच्छा सगळ्यांची आज सगळ्या लोकांना एकूण तिकडून भावा येते की आपली इच्छा पूर्ण झाली आणि आम्हाला पण कुठेतरी समाधान झालं की आपण हे काम मुंडे साहेबांचं गडाचं केलं. भगवान भक्तीगडावर ताईंचा दसरा मेळावा होतोय, गोपीनाथ गडावर साहेबांची जयंती होते. आता या गडावर ताई कुठले कार्यक्रम घेतील? आपलं साहेबांचा वाढदिवस असतो त्या टायमाला ताई येतील, वेळ भेटेल तसं. जर ताई आल्या तर वेळ भेटला तर चांगलंच आहे. नाही तर आम्ही सगळेजण साहेबांचे लेकरच आहेत, त्या हिशोबाने आम्ही सगळेजण जयंती साजरी करणारच आहेत. जे काही त्यांची साहेबांचा वाढदिवस असेल, जयंती असेल, ते आम्ही पूर्णपणे सगळे जे लोक आहेत ते भेटला जातात ते इथेच जवळ होणार आहेत आणि चांगले आनंदाने लोक जमा होऊन चांगला मोठा कार्यक्रम आम्ही करणार इथे असं आहे. नक्कीच कुठेतरी ऊर्जेचं स्रोत आहे, ऊर्जास्थान आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची जी आठवण आहे आणि त्यांचा कार्याचा जो लेखाजोखा आहे तो सदैव डोळ्यासमोर यावा यासाठी हा जो गड आहे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात आता या गडाचं जे उद्घाटन आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. आता पंकजा मुंडे या दरम्यान भाषणात काय बोलतील किंवा या गडावरून काय संदेश देतील हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, गोपीनाथगड, मानूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.